नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचा बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. जिल्हा रुग्णालयातील आता अनेक विभागांचे लवकरच होणार नूतनीकरण. महामार्गावरील वळण रस्ते ठरत आहेत मृत्यूचे सापळे. अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडण्याच्या आव्हानाला अल्प प्रतिसाद. आणि खासदारांच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक. आरोपी अटकेत तर आरोपीला मदत करणारे 2 पोलीस निलंबित. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. जिल्हा रुग्णालयातील अनेक विभागांचे होणार लवकरच नूतनीकरण. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे आता लवकरच नूतनीकरण करण्यात येणार असून मुख्य इमारतीसह बाह्य रुग्ण विभागातील 34 कामांचा यामध्ये समावेश आहे. आणि लवकरच हा नूतनीकरणाचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयात पाठवण्याच्या सूचना आचारसंहितेपूर्वी करण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालय नेहमीच चर्चेत असताना या रुग्णालयातील मुख्य इमारतीसह अन्य विभागात 34 कामांचा समावेश करण्यात आला असून मुख्य आवाराच्या इमारती शेजारून 10 फूट उंचीची संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. तसेच विद्युत विभागाच्या नूतनीकरणासाठी 18,28,000चा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच बाह्य रुग्ण विभागातील पॅनेलच्या नूतनीकरणासाठी 2,75,000, विद्युत वाहिन्यांसाठी 2,16,000, नेत्र विभागासाठी 1,93,000, ऑपरेशन थिएटर आणि परिचारिका विभागासाठी 2,90,000, 2 टन क्षमतेच्या एसीसाठी 1,70,000 यासह विविध उपकरणे, अंतर्गत रस्ते, आवाराच्या भिंती, दरवाजाच्या दुरुस्त्या, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासाची दुरुस्ती, अपघात विभागात रंगकाम, पाण्याच्या टाकीची दुरुस्ती आदींसह विविध कामांची दुरुस्ती केली जाणार आहे. एकूणच जिल्हा रुग्णालयाचे नूतनीकरण होणार असल्याने काही कालावधीनंतर का होईना रुग्णांना मात्र चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील अशी आशा बाळगण्यास काहीच हरकत नाही. मात्र हे काम वेळेत आणि गुणवत्तापूर्वक होणे गरजेचे आहे. तर महामार्गावरील वळण रस्ते ठरत आहेत मृत्यूचे सापळे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या अर्धचंद्राकार वळण रस्ते मृत्यूचे सापळे ठरत आहेत असा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढला आहे. मुंबई गोवा महामार्गावर अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटलं असलं तरी 614 अपघातात 126 जणांचा नाहक बळी गेला आहे. वसई ते पालघर दरम्यान असलेले अर्धचंद्राकृती तसेच यू आकाराची वळणे काढण्यात आली असून अशाच प्रकारची उपाययोजना मुंबई गोवा महामार्गावर हाती घेण्यात येणार आहे आणि तशा प्रकारचा सर्वेही सुरू झाला आहे. अशा प्रकारची वळणे मोठ्या प्रमाणात अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढला असल्याची माहिती देण्यात आली असून मृत्यूचे सापळे ठरणारी ही वळणे काढून टाकण्याचे काम सुरू झालं आहे. मुंबई गोवा मार्गावर होणारे अपघात हे तीव्र उतारामुळे होत असल्याची बाब समोर आली आहे. महामार्गावरील मृत्यूचे सापळे ठरणारी ही वळणे काढल्यास जिल्ह्यातील मोठ्या संख्येने होणारे अपघात रोखण्यास मदत तर होणारच, त्याचबरोबर बळींची संख्याही कमी होईल. मात्र प्रत्येकाने वेगावर नियंत्रण ठेवावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. वळ्यात पुढच्या बातमीकडे. अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडण्याच्या आव्हानाला अल्प प्रतिसाद. शासन गोरगरिबांना मदतीचा हात देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवित असतं. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशांनी अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडावं असं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं होतं. मात्र त्याला जनतेतून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. ज्या शिधापत्रिका धारकांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशांनी अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडावं असं आवाहन तहसीलदार कार्यालय पुरवठा विभागामार्फत करण्यात आलं होतं. मात्र त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद लाभला. एकीकडे शासन गोरगरीब जनतेला रेशन दुकानातून अन्नधान्य मिळत नसतानाच शासनाने दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांची आर्थिक स्थिती भक्कम असणाऱ्या कार्डधारकांना धान्याचं अनुदान न घेण्याबाबत जाहीर आवाहन केलं होतं. त्याला अत्यल्पच प्रतिसाद लाभला. तर दुसरीकडे गरजूंना धान्य पुरवठाच होत नाही, याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासन गोरगरीब जनतेसाठी रेशन दुकानांच्या माध्यमातून धान्य पुरवठा करीत असतं. मात्र हे धान्य त्या गरजू लोकांपर्यंत खरोखरच पोहोचतं का याचंही परीक्षण होणे गरजेचं आहे. अंत्योदय कार्डधारक, केसरी कार्डधारक हे या योजनेपासून आजही उपेक्षितच आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न लाखोंच्या घरात आहे, त्यांच्या शिधापत्रिकेवर केवळ 20 ते 30 हजारच वार्षिक उत्पन्न दाखवलं जातं. अशा कार्डधारकांचे सर्वेक्षण करून त्यांना दंड आकारावा अथवा अन्य कोणत्याही कायदेशीर कारवाई करून
त्यांची शिधापत्रिका रद्द करण्यात यावी असंही जनतेतून बोललं जात आहे। आणि असं जर का केलं तर खरोखरच्या गरजू गोरगरिबांना मुबलक प्रमाणात धान्य पुरवठा होईल एवढं मात्र निश्चित। याबाबत शासनाने विचार करावा असा सूचित करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी। तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर। अरिहंत ग्रुपची नवनिर्मिती, आदिनाथ नगर, TRP बस स्टॉप जवळ, रत्नागिरी। संपर्क 02352 223952। शुभकार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच। अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच, म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली। दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं। 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली। मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा। नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला। आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली। लग्न सराईनिमित्त नक्षत्राची बंपर ऑफर, 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा। 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा। नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी। नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्ना। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर ब्रेक नंतरची खळबळजनक बातमी। खासदारांच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, आरोपी अटकेत तर आरोपीला मदत करणारे 2 पोलीस निलंबित। खासदारांच्या नावे कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो, मात्र राजस्थानमधील एका भामट्याने 1,70,00,000 रुपयांच्या निविदा काढून जिल्हाधिकाऱ्यांनाच चुना लावण्याचा प्रयत्न केला। मात्र रत्नागिरी पोलिसांनी या भामट्याला जेरबंद केलं, तर या भामट्याला मदत करणाऱ्या 2 पोलिसांना निलंबित केलं आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील साखरोळी गावात 1,70,00,000 रुपयांच्या निविदा करून त्या मंजुरीसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार अजय संचेती यांनी बनावट कागदपत्रे तयार करून ईमेल पाठवलं। मात्र उलट तपासणीत खासदारांच्या नावाचा कोणीतरी गैरवापर करून फसवणूक करीत असल्याचं पुढे आल्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला। आणि त्यानुसार रत्नागिरी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे API नितीन ढेरे, पोलीस नाईक उमेश गायकवाड, दीपक जाधव, प्रवीण खांबे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल घोरपडे, भैरवनाथ सवाईराम आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील यांनी संतोष दगडू नारायणकर यांना राजस्थानमध्ये जाऊन जेरबंद केलं आणि रत्नागिरी पोलीस स्थानकात हजर केलं। मात्र तत्पूर्वी शहर पोलीस स्थानकातून राजस्थान येथे गेलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल या दोघांनी संशयित आरोपीलाच मदत केल्याप्रकरणी आणि मोबाईल लोकेशनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी शहर पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय। पोलीसच आरोपींना पळून जाण्यास मदत करत असतील तर पोलिसांवर असलेला जनतेचा विश्वास उडू नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेली ही कारवाई विश्वास दाखवणारी आहे। मात्र पोलिसांनी यापुढे आपलं कर्तव्य चोख बजवावं आणि जनतेचा विश्वास संपादन करावा। तर या होत्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्हा रुग्णालयातील आता अनेक विभागांचे लवकरच होणार नूतनीकरण। महामार्गावरील वळण रस्ते ठरत आहेत मृत्यूचे सापळे। अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडण्याच्या आव्हानाला अल्प प्रतिसाद। आणि खासदारांच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, आरोपी अटकेत तर आरोपीला मदत करणारे 2 पोलीस निलंबित। या बातमीपत्रात इथंच थांबतोय। भेटूया पुढच्या बातमीपत्रात। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। नमस्कार।